पुरीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं। आणि अशा घटना महाराष्ट्रात घडतात, शासन काय करतं याच्यासाठी? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही। अत्याचार केला, तिचे हातपाय पिरगाळले, याचा इन्काउंटर होऊ शकतो। इन्काउंटर करा। भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये विकृतीचं टोक गाठणारी संतापजनक घटना घडली। वृद्ध व्यक्तीनं 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केल्याचं उघड झालंय। गावात सगळं अगदी नेहमीसारखंच चाललं होतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावात आलेली नातवंड, अंगणात चाललेला खेळ, त्यातच 4 वर्षांची चिमुकली आपल्या आजीकडे आली होती। घरासमोर छान मनसोक्त खेळत होती, सगळ्यांच्या नजरेसमोर। पण काही क्षणातच सगळं बदललं। चिमुकली अचानक दिसेनाशी झाली। सुरुवातीला वाटलं इथेच असेल, कुठे जाईल, पण वेळ जाऊ लागला तसं कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला। हाका मारल्या, शेजारी शोधलं, पण काहीच पत्ता लागला नाही। थोड्याच वेळात गावभर बातमी पसरली, मुलगी हरवली। गावकरी लगेच शोधायला बाहेर पडले। प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू झाला आणि मग अखेर एका गोठ्याजवळ गर्दी जमली। गोठ्यात जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला। त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह तिथे पडलेला होता, तोही अत्यंत भीषण अवस्थेत। क्षणात नसरापूर गावात शांतता पसरली आणि त्यानंतर संतापाचा ज्वालामुखी फुटला। हे कोणी केलं हा एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात। पोलिसांनी लगेच हालचाल सुरू केली। आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले। त्यात एक धक्कादायक दृश्य दिसलं। एक वृद्ध माणूस त्या चिमुकलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला आणि त्यानंतरचं भयानक सत्य समोर आलं। पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वृद्ध नराधमानं आधी चिमुकलीला फूस लावून गोठ्यात नेलं, तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर दगडानं ठेचून तिचा जीव घेतला। एवढ्यावरच तो थांबला नाही, तर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला। ही माहिती बाहेर येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला। लोक थेट गोठ्यासमोर बसले। आरोपीला आमच्या हवाली करा अशी जोरदार मागणी सुरू झाली। काहींनी तर मृतदेह हलवायला सुद्धा विरोध केला। वातावरण इतकं तापलं की पोलिसांना ही परिस्थिती हाताळणं कठीण झालंय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही। पोलिसांनी काय करायचे ते करू ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते बघू असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केलाय। तर नसरापूर गावातल्या महिला चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संतापलेत। आमच्या समोर नराधमाला फाशीची शिक्षा द्या, आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण म्हणून काय उपयोग आहे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केलाय। या चिमुकलीला महिलांनी खेळताना बागडताना पाहिलंय, त्यामुळे महिला काहीशा भावूक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नराधम आरोपीनं वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले। आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या चिमुकल्याच्या कुटुंबियांनी आपल्याच मुलीसोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता। मात्र 3:30 वाजता ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं। या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली। त्यानंतर गावकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला। पण आज या अत्याचाराच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा पुन्हा सुरू झालाय। गावातील भैरवनाथ मंदिराजवळ हा मोर्चा सुरू आहे। परवा 2 दिवसांमध्ये आपण सीएम साहेबांची वेळ घेऊन आमदार साहेब, माजी आमदार साहेब आणि आपल्या गावातले 10 महिला आणि हे आपण सगळे कमिटी सीएम साहेबांना जाऊन भेटू। फास्ट ट्रॅकवर हा खटला घेऊ। आरोपीला अजिबात वकील मिळून देणार नाही। या नराधमानं या आधी सुद्धा 2-3 चिमुकलींवर अत्याचार केल्याची माहिती आता समोर येते आणि या माहितीमुळे पुन्हा धक्कादायक अशी ही माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सुन्न पडलाय।
अशी कृत्य करणारे नराधम सुटतातच कसे? आई वडील आपल्या चिमुकल्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात, त्यांना मोठं करतात, ते या नराधमांच्या बळी पडण्यासाठी नाही. चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत, इतक्या क्रूरपणे हत्या होत आहेत आणि अशा वेळी या प्रवृत्तींना, या घाणेरड्या मानसिकतेला ठेचण्याशिवाय पर्याय नाहीये. नाहीतर अशा घटना कधी थांबणारच नाही. 3.5 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीनं अत्याचार होणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. एका निष्पाप जीवावर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण गाव सुन्न झालंय. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरतेय. आपल्या नातीच्या वयावड्या चिमुकलीवर अत्याचार करताना आणि तिचा जीव घेताना या नराधमाला एकदाही मानवतेचा विचार आला नसेल का? एवढे क्रूर विचार कोणाचे कसे काय असू शकतात, असा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण झालाय.